Question number 283. Sin y equal to x into sin a plus y. Sin y equal to x into sin a plus y. Show that dy by dx equal to sin square a plus y divided by sin a. हा क्वेश्चन दोन प्रकारे विचारला गेलेला आहे, विचारला जातो. एक म्हणजे शो दॅट sin square a plus y upon sin a. यामध्ये आपल्याला प्रूव्ह दॅटच्या ज्या टर्म्स आहेत त्यावरूनच प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हिंट घ्यायची आहे. काला प्रॉब्लेम ट्राय करण्यासाठी सांगितला होता. डायरेक्ट डिफरन्शिएट जर करून पाहिलं तर व्हॅल्यूज येणार नाहीत. प्रूव्ह दॅटची जी टर्म आहे त्यावरूनच आपल्याला हिंट मिळवायची की त्यामध्ये एक्स ची टर्म कुठेच नाहीये, म्हणजे एक्स इलिमिनेट व्हायला पाहिजे. या मेथडने त्याला सॉल्व्ह करायचं. आणि आणखी एका प्रकारे हाच प्रॉब्लेम असा विचारला जातो की त्यात वाय ची टर्म नसते. कम्प्लीट आन्सर आपल्याला एक्स फॉर्म मध्ये कन्वर्ट करावा लागतो. तो सीईटी क्वेश्चन बँक मध्ये क्वेश्चन. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस गिवन टर्म sin y इक्वल टू x इंटू sin a प्लस y. x जर आपल्याला इलिमिनेट करायचं डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर राईट साईडला u इंटू v चा रूल येईल आणि u इंटू v च्या रूल नुसार x इंटू साईनचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे x ची टर्म त्यात राहणारच. x इलिमिनेट कधी होईल, यात x ची एकच टर्म आहे. जर त्याला मल्टिप्लाय असणारा तो साइन आपण लेफ्ट साईडला घेतला तर लेफ्ट साइड येईल sin y अपॉन sin a प्लस y इक्वल टू. आता जर आपण डिफरन्शिएट करतोय तर राईट साईडला फक्त x आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. लेफ्ट साईडला कुठेही x ची टर्म नाही, म्हणजे x इलिमिनेट होईल. पुन्हा आणखी एक हिंट, लेफ्ट साईडला आपल्याला u अपॉन v चा रूल वापरता येईल. u अपॉन v च्या रूल नुसार v इंटू du बाय dx मायनस u इंटू dv बाय dx अपॉन v स्क्वेअर असतो. v स्क्वेअर म्हणजे साइन स्क्वेअर a प्लस y ची टर्म येईल, जे की आपल्याला शो दॅट मध्ये यूज करायची. आता आपण हा डायरेक्ट डिफरन्शिएट करू शकतो. बट डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट साइड डेरिवेटिव ऑफ sin y अपॉन sin a प्लस y इक्वल टू डेरिवेटिव ऑफ x. लेफ्ट साइडला u अपॉन v चा रूल जर यूज केला तर sin a प्लस y ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ sin y म्हणजे न्यूमरेटर मायनस sin y ॲज इट इज इंटू डेरिवेटिव ऑफ sin a प्लस y डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला असतो v स्क्वेअर. v स्क्वेअर म्हणजेच साइन स्क्वेअर a प्लस y इक्वल टू राईट साईडला x चा डेरिव्हेटिव्ह 1. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येईल. नंतर डिनॉमिनेटरची साइन स्क्वेअर a प्लस y ही टर्म लगेच राईट साईडला घ्या, 1 ला मल्टिप्लाय होईल. लेफ्ट साईडला शिल्लक राहील साइन a प्लस y इंटू डेरिवेटिव्ह ऑफ साइन y. साइन y चा डेरिव्हेटिव्ह काय, cos y इंटू डेरिवेटिव्ह ऑफ y म्हणजे dy बाय dx मायनस
पुढची टर्म साइन y ॲज इट इज, साइन a प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह cos a प्लस y into derivative of again a plus y equal to राईट साईडची टर्म डिनॉमिनेटरचा साइन स्क्वेअर ए प्लस वाय मल्टिप्लाय होईल 1 ला, म्हणजे टर्म येईल साइन स्क्वेअर ए प्लस वाय. पहिली टर्म ॲज इट इज राहील साइन ए प्लस वाय इंटू कॉस वाय इंटू डी वाय बाय डी एक्स मायनस साइन वाय इंटू कॉस ए प्लस वाय इंटू ए प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह घेताना ए कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल आणि वायचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इक्वल टू येईल साइन स्क्वेअर ए प्लस वाय. आता लेफ्ट साइडच्या दोन्ही टर्म मधून डी वाय बाय डी एक्स कॉमन घेता येईल. डी वाय बाय डी एक्स जर कॉमन घेतला तर लेफ्ट साइडला टर्म शिल्लक राहील साइन ए प्लस वाय, पहिली टर्म साइन ए प्लस वाय इंटू कॉस वाय डी वाय बाय डी एक्स कॉमन घ्यायचा आहे, मायनस दुसरी टर्म राहते साइन वाय इंटू कॉस ए प्लस वाय. मल्टिप्लिकेशन मध्ये आपण टर्म इंटरचेंज करू शकतो. कॉसची टर्म आधी लिहा cos a plus y into sin y bracket close into dy by dx equal to right side ची टर्म sin square a plus y. तर ब्रॅकेट मधली टर्म जर केअरफुली आपण ऑब्झर्व केली sin a into cos b मायनस cos a into sin b या स्वरूपात आहे. sin a into cos b मायनस cos a into sin b म्हणजे sin a मायनस b, यामध्ये sin a म्हणजेच a प्लस वाय आणि मायनस b म्हणजेच y इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू साइन स्क्वेअर a प्लस वाय. यामध्ये हा प्लस वाय मायनस वाय कॅन्सल, साइन a इंटू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू साइन स्क्वेअर a प्लस वाय and therefore dy by dx equal to sin a right side ला डिवाइड होईल sin square a plus y upon sin a.
अशाच प्रकारचा आणखी एक प्रॉब्लेम पण आहे. cos y इक्वल टू x इंटू cos a प्लस y. यासाठी ही प्रूव्ह दॅटची टर्म अशाच प्रकारे इन टर्म्स ऑफ cos असेल. तर हे मायनस cos स्क्वेअर a प्लस y अपॉन cos a अशा प्रकारची टर्म त्यामध्ये येते. प्रॉपर कंपॅरिझन एक्झाम्पल्सचा आणि प्रोसेसचा आवश्यक आहे. याच एक्झाम्पल मध्ये जसं प्रेझेंटली dy बाय dx ची जी व्हॅल्यू आहे त्यामध्ये x नाहीये, x एलिमिनेट झालेला आहे. अल्टरनेटिव्ह आणखी एक प्रकारचं आन्सर याचं येतं ज्यामध्ये x इन्क्लूड केलेला असतो पण y एलिमिनेट केलेला असतो. ते कंप्लीट करा. Same example with elimination of y. Sin y equal to x into sin a plus y. यामध्ये y इक्वल टू फंक्शन ऑफ x या स्वरूपात ही टर्म आधी कन्वर्ट करणं आवश्यक आहे. यासाठी काय प्रोसेस करावं लागेल? लेफ्ट साइडचा sin y ॲज इट इज राहील. राईट साइडला x इन ब्रॅकेट sin a प्लस y ला sin a प्लस b चा फॉर्म्युला यूज करायचा. sin a प्लस b त्यानुसार sin a इंटू cos y प्लस cos a इंटू sin y sin a प्लस b चा फॉर्म्युला मल्टीप्लाय बाय x inside the bracket sin y equal to x into sin a into cos y plus x into cos a into sin y. y ची टर्म एलिमिनेट करायची आहे. यासाठी x cos a into sin y ही जी राईट साइडची टर्म आहे लेफ्ट साइडला घेता येईल. म्हणजेच sin y मायनस x cos a into sin y equal to right side x into sin a into cos y ही टर्म राईट साइडची ॲज इट इज. लेफ्ट साइडच्या टर्म मधून sin y कॉमन घेता येईल. sin y कॉमन घेतला शिल्लक राहील 1 मायनस x cos a into sin y. राईट साइडची टर्म ॲज इट इज x into sin a into cos y. cos y मल्टिप्लाय राईट साइडला तो लेफ्ट साइडला डिवाइड येईल आणि लेफ्ट साइडचा हा ब्रॅकेट 1 मायनस x cos a राईट साइडला जर डिवाइड घेतला तर sin y अपॉन cos y लेफ्ट साइड टर्म येईल tan y. यामध्ये कम्प्लिटली y च्या टर्म लेफ्ट साइडला आणि x च्या टर्म राईट साइडला कन्वर्ट करायच्या आहेत. प्रूव्ह दॅट मध्ये y ची टर्म असेल पण ज्या पद्धतीनं
मागच्या टर्म मध्ये होती साइन ए प्लस वाय किंवा साइन स्क्वेअर ए प्लस वाय आणि साइन ए, अशा प्रकारच्या टर्म ऐवजी या टर्म्स त्यामध्ये इन टर्म्स ऑफ वाय असेल तर सेपरेट वाय ची टर्म असेल. टर्म पहा मग, साइन वाय अपॉन कॉस वाय इक्वल टू एक्स इंटू साइन ए अपॉन 1 मायनस एक्स इंटू कॉस ए. साइन वाय अपॉन कॉस वाय म्हणजेच tan y इक्वल टू x साइन ए अपॉन 1 मायनस x कॉस ए. आता यात y इक्वल टू लिहिण्यासाठी tan इनव्हर्स घेण्याची गरज नाहीये. या स्टेजला y च्या टर्म्स सगळ्या लेफ्ट साईडला आहेत आणि x च्या टर्म्स सगळ्या राईट साईडला आहेत. इथे डिफरन्शिएशन घ्यायचं आहे. डिफरन्शिएट with respect to x, derivative of tan y equal to derivative of x into sin a upon 1 minus x into cos a. tan y चा डेरिव्हेटिव्ह x square y into dy by dx. Derivative of tan y is x square y into dy by dx equal to right side ला u upon v चा रूल लगेच यूज करता येईल किंवा साइन ए जो आहे कॉन्स्टंट आहे तो जर या स्टेजला आपण आउटसाइड घेतला तर टर्म राहील फक्त x अपॉन 1 मायनस x कॉस ए. त्यात u अपॉन v रूल यूज करणं कन्व्हिनियंट राहील. साइन ए इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ x अपॉन 1 मायनस x कॉस ए किंवा डेरिव्हेटिव्ह घेतल्याच्या नंतरही आपण साइन ए कॉमन घेऊ शकतो. राईट साईडचं डिफरन्शिएशन साइन ए इंटू u अपॉन v चा रूल 1 मायनस x कॉस ए into derivative of x, denominator into derivative of numerator, minus x into derivative of 1 minus x cos a divided by denominator म्हणजेच v square 1 minus x cos a bracket square equal to sin a into 1 minus x cos a. x चा डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे मायनस x इन ब्रॅकेट 1 मायनस x cos a चा डेरिव्हेटिव्ह 1 चा डेरिव्हेटिव्ह 0 मायनस cos a constant as it is राहील x चा डेरिव्हेटिव्ह 1 that is minus cos a divided by 1 minus x cos a bracket square. Left side x square y into dy by dx equal to sin a in bracket 1 minus x cos a minus into minus plus x cos a
divided by 1 minus x cos a bracket square minus x cos a plus x cos a cancel आणि हा sec square y डिवाइड येईल म्हणजेच dy बाय dx इक्वल टू हे म्हटलं राहील फक्त sin a अपॉन sec square y into 1 minus x cos a bracket square otherwise 1 अपॉन sec square y ला cos square y पण लिहिता येऊ शकतं पण या फॉर्म मध्ये आन्सर दिलेला असतो शो दॅट मध्ये जर ही टर्म असेल sin a cos a किंवा x तर हाच प्रॉब्लेम या मेथडनी सॉल्व्ह करावा depending upon the term we have to simplify the example. त्यानंतर क्वेश्चन नंबर 285 ते 289 हे क्वेश्चन्स एकसारखे दिसतात सर्व पण यात दोन टाइप आहेत दोन ग्रुप आहेत डिपेंडिंग ऑन द टर्म दॅट वी हॅव टू प्रूव्ह त्यानुसार आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला त्यामध्ये 285 x square minus y square x square minus y square upon x square plus y square equal to cot a show that dy by dx equal to x into bracket 1 minus cot a upon y into bracket 1 plus cot a. आणि असेच 288 आणि 289 जर पाहिले त्यामध्ये आहे शो दॅट dy by dx equal to y upon x. तर यात दोन ग्रुपसाठी आपण दोन वेगळ्या प्रोसेस वापरू शकतो किंवा दोन्ही ग्रुपसाठी मॅक्सिमम पार्ट कॉमन या पद्धतीने सॉल्व्ह करता येईल वेगळ्या प्रोसेस म्हणजे कशा या टाईपसाठी एक मेथड कशी आहे जर आपण डायरेक्ट डिफरन्शिएट केला तर राईट साईडला कॉट ए तो कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे
0, पण जे प्रूव्ह करायचंय त्यामध्ये कॉट ए ची टर्म राहणं आवश्यक आहे. कॉट ए कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येईल तर डायरेक्ट डिफरन्शिएट केलं तर, पण जे प्रूव्ह करायचं त्यात कॉट ए ची टर्म आवश्यक आहे. मग एक मेथड अशी आहे, डिनॉमिनेटरची टर्म राईट साईडला मल्टिप्लाय करायची, म्हणजे टर्म येईल एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इक्वल टू कॉट ए इन ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. आता जर आपण डिफरन्शिएट करतोय तर कॉट ए चा डेरिव्हेटिव्ह 0 होणार नाही, कारण तो फंक्शनला मल्टिप्लाय, तो कॉन्स्टंट आउटसाइड राहील. डिफरन्शिएट करून सिम्प्लिफाय केला की डायरेक्ट आपल्याला आन्सर या फॉर्म मध्ये मिळून जाईल. पण ज्या एक्झाम्पल मध्ये किंवा याच एक्झाम्पल मध्ये जर प्रूव्ह दॅट dy बाय dx इक्वल टू y अपॉन x असेल, त्यासाठी आपल्याला वेगळी मेथड लक्षात ठेवावी लागेल. त्यापेक्षा दोन्ही प्रूव्ह दॅटच्या टाईपसाठी एकच कॉमन मेथड जर आपण प्रेफर केली तर हे बेनिफिशियल राहील. यासाठी कॉमन मेथड अशा पद्धतीने पहा. फर्स्ट ऑफ ऑल, फॉर दिस टर्म let the right side is cot a upon 1. सिम्प्लिफिकेशन प्रूव्ह करायचे त्यात 1 प्लस कॉट आणि 1 मायनस कॉट अशा टर्म आहेत. टेकिंग रेसिप्रोकल ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइड्सचा रेसिप्रोकल घ्या. टेकिंग रेसिप्रोकल्स I will x square plus y square upon x square minus y square equal to 1 upon cot a. प्रूव्ह दॅट मधली टर्म सुरुवातीलाच तयार करून घ्यायची आहे, म्हणजे 1 मायनस कॉट ए आणि 1 प्लस कॉट ए ही टर्म तयार करून घ्यायची. राईट साइड आहे 1 अपॉन कॉट ए, त्याला 1 प्लस कॉट 1 मायनस कॉट असं लिहिण्याची प्रोसिजर म्हणजे काय असतं आठवतंय का पहा, फ्रॉम 10th. राईट साइडची टर्म आहे 1 अपॉन कॉट ए आणि आपल्याला पाहिजे 1 मायनस कॉट 1 प्लस कॉट. ए अपॉन बी यालाच आपण ए प्लस बी अपॉन ए मायनस बी असे लिहू शकतो. न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय numerator minus denominator means that is the process of by componendo and dividend. म्हणजे योग वियोग क्रिया. मराठी मीडियम साठी योग वियोग क्रिया आठवतंय का पहा. काय होईल, ही प्रोसेस मात्र दोन्ही साइडला घ्यायची आहे. पहिल्यांदा न्यूमरेटरला न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर, न्यूमरेटर प्लस डिनॉमिनेटर डिवाइडेड बाय डिनॉमिनेटरला न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर काय, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस डिनॉमिनेटर, डिनॉमिनेटर सबट्रॅक्ट करायचं आहे. सबट्रॅक्ट करताना मायनस दोन्ही टर्मला मल्टिप्लाय होईल, म्हणजेच मायनस एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू राईट साइडला 1 प्लस कॉट ए अपॉन 1 मायनस कॉट ए. त्यामुळे लेफ्ट साइड काय झाले पहा, वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल, एक्स स्क्वेअर कॅन्सल,
न्यूमरेटर येईल x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर 2x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर प्लस y स्क्वेअर 2y स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस कॉट a अपॉन 1 मायनस कॉट a. दोन्ही बाजूंचे हे 2 कॅन्सल, म्हणजेच टर्म येईल x स्क्वेअर अपॉन y स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस कॉट a अपॉन 1 मायनस कॉट a. पण याही स्टेजला जर आपण डिफरन्शिएट केला तर राईट साईडला पूर्ण टर्म अजूनही कॉन्स्टंट आहे आणि त्या पूर्ण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 होऊन जाईल. या स्टेजलाही डिफरन्शिएट नाही करता येणार. मग यासाठी y स्क्वेअर राईट साईडला मल्टिप्लाय घ्या. y स्क्वेअर जर राईट साईडला मल्टिप्लाय घेतला तर टर्म काय तयार होईल पहा. x स्क्वेअर इक्वल टू 1 प्लस कॉट a अपॉन 1 मायनस कॉट a इंटू y स्क्वेअर. आपल्याला व्हॅल्यू dy बाय dx ची फाइंड करायची आहे. यामध्ये y स्क्वेअरला मल्टिप्लाय असणारी टर्म आपण लेफ्ट साईडला घेतली लगेच तरी चालेल किंवा डिफरन्शिएशनच्या नंतरही प्रोसेस आपण करू शकतो. यात डिनॉमिनेटरला असणारा 1 मायनस कॉट ए लेफ्ट साईडला घेतला तर न्यूमरेटरला येईल आणि न्यूमरेटरला असणारा 1 प्लस कॉट ए डिवाइड येईल. म्हणजेच y स्क्वेअर इक्वल टू काय मिळेल 1 मायनस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट ए इंटू एक्स स्क्वेअर. राईट साईडची टर्म एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय घेतली. डिनॉमिनेटरचा 1 मायनस कॉट ए न्यूमरेटर आला आणि न्यूमरेटरचा 1 प्लस कॉट ए डिवाइड आला. ती व्हॅल्यू राहील y स्क्वेअरची. या स्टेजला डिफरन्शिएशन घ्या. आता डिफरन्शिएशन इझी होईल. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. लेफ्ट साईडला येईल डेरिव्हेटिव्ह ऑफ y स्क्वेअर. राईट साईडला 1 मायनस कॉट ए अपॉन 1 प्लस कॉट ए. तो कॉन्स्टंट राहील ॲज इट इज outside the derivative into derivative of x square. y square चा derivative 2y into dy by dx. right side ला 1 minus cot a upon 1 plus cot a into x square चा derivative. दोन्ही साईडचे हे 2 कॅन्सल होतील आणि y जो आहे लेफ्ट साईडचा तो राईट साईडला डिवाइड होणार आहे. म्हणजेच dy बाय dx इक्वल टू मिळेल x न्यूमरेटरला मल्टिप्लाय x इन ब्रॅकेट 1 मायनस कॉट ए आणि y डिनॉमिनेटरला जाईल y इन ब्रॅकेट 1 प्लस कॉट ए. आता यामध्ये प्रोसेस काय काय केल्या. आधी रेसिप्रोकल. रेसिप्रोकल का घेतला. इथे जर आपण कंपोनंट डिव्हिडंड प्रोसेस घेतली तर कॉट ए प्लस 1 आणि कॉट ए मायनस 1 मिळेल. पुन्हा मायनस त्यातनं कॉमन घ्यावं लागेल. त्यामुळे आधी रेसिप्रोकल घेतला आणि मग 1 प्लस कॉट 1 मायनस कॉट.
त्यानंतर सिमिलर टू दिस आधी 287 पहा. 287 आहे tan इनवर्स ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू a पाहिजे, इक्वल टू a. show that dy by dx equal to x into 1 minus tan a upon y into 1 plus tan a. तर यामध्ये मागच्या प्रॉब्लेम पेक्षा फक्त एक स्टेप जास्त आहे. लेफ्ट साइडला असणारा जो टॅन इनव्हर्स आहे तो राईट साइडला जर घेतला तर लेफ्ट साइडची टर्म राहील x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि इक्वल टू येईल टॅन a. आणि आता मागचा प्रॉब्लेम पहा. x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर लेफ्ट साइड सेम आहे आणि राईट साइडला होता कॉट a. कॉट a ऐवजी इथे काय आलाय आणि प्रूव्ह दॅट मध्येही फक्त कॉट a च्या जागी टॅन a, बाकी सगळे x y सर्व टर्म्स ॲज इट इज आहेत. हा एक प्रॉब्लेम कंप्लीट करायचा आहे. येईल का कंप्लीट करता? फक्त या मागच्या प्रॉब्लेम मध्ये टॅन a ऐवजी कॉट a ऐवजी टॅन a, कारण लेफ्ट साइड टर्म्स सेम आहे. x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर आणि इक्वल टू कॉट a च्या जागी टॅन a असणार आहे. आणि हा एक प्रॉब्लेम कंप्लीट करायचा आहे. 287. 286 त्यामध्ये आहे cos इनव्हर्स ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. हाही प्रॉब्लेम कंप्लीट करायचा आहे तुम्हालाच. केअरफुली याची हिंट लक्षात घ्या. cos इनव्हर्स ऑफ x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू 2k. शो दॅट, त्यामध्ये करेक्शन आहे, शो दॅट y इंटू dy बाय dx इक्वल टू x इंटू टॅन स्क्वेअर k. y इंटू dy बाय dx इक्वल टू x इंटू टॅन स्क्वेअर k. म्हणजे लेफ्ट साइडला मल्टिप्लाय y पाहिजे. आता पहा चेंजेस काय काय त्यामध्ये. पहिल्यांदा कॉस इनव्हर्स राईट साइडला येईल. टर्म तयार होईल x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर इक्वल टू cos 2k. आता लेफ्ट साइड मागच्या दोन्ही प्रॉब्लेम सारखीच आहे. x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर. फक्त राईट साइडला पहिल्या प्रॉब्लेम मध्ये होता कॉट a, नंतर होता टॅन a, इथे आहे cos 2k. तीच प्रोसेस यूज करून dy बाय dx इक्वल टू dy बाय dx इक्वल टू इथपर्यंत आन्सर आधी मिळवता येईल. हे आन्सर कसं येईल? x इन ब्रॅकेट 1 मायनस cos 2k. पहिला प्रॉब्लेम मध्ये होता कॉट a, नंतर टॅन a, आता फक्त cos 2k डिवायडेड बाय y इन ब्रॅकेट 1 प्लस cos 2k. इथपर्यंत येईल पहिल्या प्रोसेसनुसार. इथपर्यंत आधी कंप्लीट करायचं. नंतर y लेफ्ट साइडला मल्टिप्लाय घ्या y इंटू dy बाय dx इक्वल टू x इंटू 1 मायनस cos 2 थिटाचा फॉर्म्युला वापरता येईल इथे. 1 मायनस cos 2 थिटा म्हणजे 2 sin स्क्वेअर थिटा
त्यानुसार टर्म येईल 2 sin square k divided by 1 plus cos 2 theta म्हणजे 2 cos square theta डिनॉमिनेटरला येईल 2 cos square k हे 2 कॅन्सल म्हणजेच y into dy by dx equal to x into sin square k upon cos square k that is equal to tan square k हे आन्सर मिळेल. हे दोन एक्झाम्पल्स कंप्लीट करायचे आहेत.